मनस्वी डॉक्टर PG कुलकर्णी कोल्हापूर यांनी अनुभवलेली मनाला भिडणारी लेखमाला. स्पर्श बोटांचा. स्वीडनमध्ये जेवताना अथवा शस्त्रक्रिया करताना बोटांचा उपयोग करणं गैर मानत असावेत. जेवताना चमच्यांचा किंवा चाकूचा उपयोग करणं हे तर पाश्चिमात्य लोकांचं वैशिष्ट्य आपणाला ठाऊक आहेच. या स्वीडनमधील गावात एका डॉक्टरांच्या कुटुंबांसमवेत मी दुपारचं जेवण जेवत होतो. नवरा बायको, त्यांची 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी माझ्या समोरच बसलेली आणि उकडलेली अंडी, फिश व राईस असा मेनू होता. प्रथम उकडलेलं एक अंड देण्यात आलं. त्या सर्वांनी काट्या चमच्याने त्यावेळी कवच काढायला सुरुवात केली. मला त्या पद्धतीनं ते काढणं फारच कठीण वाटलं. मी भारतीय पद्धतीनं प्रथम अंड प्लेटमध्ये आपटलं. कवच फुटल्यावर मी बोटानं पटापट ते दूर केलं आणि त्यांच्या आधी अंड्यावरील सर्व कवच निघालेलं होतं. ते सारेजण विस्मयचकित होऊन माझ्याकडे पाहू लागले. मुलं तर माझं काहीतरी चुकलंय असं समजून एकमेकांकडे बघून हसू लागली. मुलं का हसतायत मी प्रश्न केला. तुम्ही अंडा हाताने फोडलं व बोटांनी साली काढल्या म्हणून. मग त्यात काय गैर आहे मी प्रतिप्रश्न केला. पण स्वीडनमध्ये हे गैर मानतात. खरं तर हाताने हे फार लवकर होतं मी म्हणालो. त्या डॉक्टरांची बायको माझ्याकडे पाहत म्हणाली, अहो डॉक्टर, मलाही तुमच्यासारखं हातानं सोलायचं आवडलं असतं, पण या स्वीडिश माणसांना तसं मीही केलेलं चालत नाही. मला वाटतं माझ्या स्वातंत्र्यावर ही माणसं आक्रमण करतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या प्रोफेसर एरिक्सन यांना शस्त्रक्रियेसाठी मदत करत होतो. त्यांनी टाके घालायला सुरुवात केली. त्यांनी गाठ मारल्यावर ते दोन्ही धागे एका स्पेशल चिमट्यात घट्ट पकडावे लागतात आणि त्यातील एक धागा घेऊन गाठ अधिक घट्ट केली जाते. चिमट्याने दोन्ही धागे पकडायला थोडा वेळ जातो, म्हणून मी माझ्या अंगठ्याची व त्याच्या जवळच्या बोटाची चिमट करून त्यात ते 2 धागे घट्ट पकडले. क्षणभर शस्त्रक्रियागृहात सन्नाटा पसरला. थिएटरमधील सर्वांनी श्वास रोखून धरला. असा प्रकार तिथं कोणीतरी पहिल्यांदाच केला होता. तरीही मी बोटांची चिमट तशीच घट्ट पकडून धरली. सर म्हणाले, तो काय करतो याचं निरीक्षण करा. त्याला जे करायचंय ते त्याला करू द्या. सर्वांच्या नजरा माझ्या चिमटीकडे लागल्या. सरांनी त्यातील एक धागा पकडून गाठ घट्ट केली. पटापट पुढील टाके आम्ही त्या पद्धतीनं घातले. यामुळे शस्त्रक्रिया लवकर संपली. मी व सर कॉफी पित असताना मी त्यांना विचारलं, बोटांचा उपयोग करणं इकडं फारच गैर मानलं जातंय काय? हो, ते थोडं कमीपणाचंच मानलं जातं इथं. पण का? गॉड नोज. मी पूर्वेकडील बऱ्याच देशात या पद्धतीनं बोटांनी काम करताना सर्जनना पाहिलं आहे. सरनी खुलासा केला. इट सेव्स टाइम. असं नाही वाटत सर तुम्हाला? येस, इट मे बी करेक्ट. मला अशा पद्धतीनं बोटांचा वापर केलेला मुळीच गैर वाटत नाही. सरांनी खुलासा केल्यावर मी थोडा निर्धास्तपणे बोलू लागलो. सर, बोटांमध्ये आणि चिमट्यांनी धरण्यात मला बोटांनी ती गोष्ट स्पर्श करणं हे जास्त श्रेष्ठ वाटतं. कारण बोटांना संवेदना असतात. त्यामुळे बोटांनी काम करताना आपण जास्त संवेदनशील असतो आणि जास्त परफेक्ट असतो. मनस्वी फक्त रेडिओ ऑरेंजवर.